तर आता काय बोलायचं मित्रांनो, गाणे ऐकून आपण झालेलो आहे बोर. तर आता आपण बोलणार आहे की आमचं लग्न कसं झालंय. आमचं लग्न कसं झालं. ऍक्च्युली सगळे म्हणतात की लव्ह मॅरेज झालंय, पण खरं सांगतो आमचं लव्ह मॅरेज झालेलं नाहीये. आम्हाला सगळे म्हणतात लव्ह मॅरेज म्हणजे लव्ह विथ अरेंज झालेलं आहे म्हणून, पण आमचं त्याच्यावर खरंच- आपण आपला आज त्याच्यावर थोडा छोटासा ब्रॉडकास्ट ठेवणार आहे. तर कसं आम्ही भेटलो, कसं काय आम्ही झालं? लग्न केलं, 5 वर्षात 2 कॅलेंडर झाले. तर मित्रांनो 26 जानेवारी रोजी आम्हाला हे कॉल मला आला बघायला आले होते. कॉल आला होता की मुलगी, मी खूप साऱ्या मुली शोधल्या. 2021ची गोष्ट आहे. खूप साऱ्या मुली शोधल्या, 8 मुली शोधल्या आणि ही नववी मी आहे. तर नवदेवीचा अवतार आहे मी. 26 जानेवारीला हिला पाहायला गेलो आणि शेवटची मुलगी असल्यामुळे लगेच हो म्हणून टाकला. म्हणजे तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं का? नाही, कॉम्प्रोमाइज नाही केलं, पण जाऊ द्या म्हटलं आता करून टाकावं लग्न. करून टाकावं. खूप फिरणं झालं, खूप पैसा खर्च झाला होता. लॉकडाऊन मध्ये 9 मुली बघणं म्हणजे काही कमी झालं का? तर मग शेवटी आता करायचंच होतं, घरची इच्छा होतीच करायचं. म्हणजे घरच्यांची इच्छा बघून आणि केलं माझी पण इच्छा होती, असं नाही माझी इच्छा नव्हती, आपली पण इच्छा होती. तर मग शेवटी लॉकडाऊन मध्ये करून टाकलं आपण लग्न. मे महिन्यात भर उन्हात. हे आले होते 26 जानेवारीला बघायला. म्हणजे 15 ऑगस्टला लोक स्वातंत्र्य होतं, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून सेलिब्रेट करतो, पण आम्ही पाहणीचा दिवस म्हणून सेलिब्रेट केलाय तो. मला 18 जानेवारीला यांचा बायोडेटा आलेला. मी तर नाही म्हणत होती मला बघायचं नाही, पण माझ्या बहिणीने मला खूप फोर्स केलंय की बघून घे, एकदा बघून घे, आम्हाला मुलगा पसंत आहे, तू बघून घे. तर मी ट्रेन मध्ये होती, नाशिकला जात होती. बघितलं नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे असं नाही, नसतं. असं काही नाही, मी खुश आहे, हॅपी आहे. मग 18 जानेवारीला मी नाशिकला जात होते, शेगावला पोहोचले तर यांचा बायोडाटा आला मला सगळे म्हणत होते की उतरून जा, तुला बघायला येणार आहे ऍटलिस्ट 19-20 ला, पण माझा काही मूड नव्हता. उतरायला पाहिजे नव्हतं तू. मग मी शेगाववरून नाशिकला कंटिन्यू गेली. मग नंतर 25 जानेवारीला मी तिकडून बसले आणि 26ला मॉर्निंगलाच आले. हे मला बघायला आले मॉर्निंगला. आता समोरचं सांगतात त्यांनी काय सिच्युएशन होती ते बघायच्या आधी त्यांनी कुठली गाडी ठोकली होती, एवढे खुश होते ते मला बघण्यासाठी. तर मित्रांनो काय झालं होतं, आता 26 जानेवारीला जायचं होतं. सकाळीच मस्त झेंडावंदन करून आलो होतो त्या दिवशी. आणि म्हणजे काही दिवस अगोदरच आमच्या मामानी नवीन गाडी घेतली होती, इर्टिगा. तर माझा एक मामाचा मुलगा होता सुनील राठोड म्हणून, तर तो आणि मी ते गाडी घेऊन आलो मामाची. मामाने पण नवीन गाडी देऊन टाकली एक बोलल्यावर आपल्याला. तर ते गाडी घेऊन आलो आणि आपल्या घराजवळ ती लावायची होती. लावता त्याला म्हटलं बाबा बघ मागे बघ करता येऊ दे म्हणून ठोकून दिली आपण त्याच दिवशी गाडी. ते असं नव्हतं, ते जास्तच खुश होते, फोटो बघून जास्त खुश झालेले. आणि त्याच्या चक्करमध्ये आपण काळा पिवळा झालो त्या दिवशी. दुसऱ्याची गाडी, नवीन गाडी ठोकून दिली. पण ठीक आहे, आपले मामा चांगले होते, काही बोलले नाही. म्हणजे जास्त काही हे नाही झालं, नुकसान थोडंफार झालं होतं. आपण ते रिपेअर करून टाकलं लगेच आणि देऊन टाकली नंतर गाडी. लगेच मग आपलं पाहणी झालं हिचं. बघा, पाहणीच्या आधी गाडी तर ठोकली, यांच्या मनात चुकीचे विचार यायला लागले. बाईचं नाव तर हिना आहे आणि मी गाडी पण ठोकली, काही चुकीचं आहे की नाही असं त्यांच्या डोक्यात चाललंय. त्यांनी महाराजांना फोन केला वाटतं आणि सगळी कस्टडी काढली की काय नाव तर हिना आहे आणि असं कंडिशन झालंय. पण महाराज बिचारे, त्यांनी त्यांना चांगलं सजेशन दिलं. महाराज आमचा एक महाराज आहे मित्रांनो. जर तुम्हाला काही कधी विचारायचं असेल जीवनात, काही का म्हणजे नाही, आम्ही कुठलेही काम करत असतो तर त्यांना विचारतो, खरंच ते चांगले आहे. त्या महाराजाला विचारायचं. मंगरुळपीरचे महाराज आहे, ही प्रोफेसर आहे ते बाय प्रोफेशन, पण त्यांचं हे अभ्यास केलेला आहे त्यांनी. तर 26 जानेवारीला आले ते. किती वाजता आले हो तुम्ही? 26 जानेवारीला आपण 1 वाजता आलेलो आहे. टाइम सांगितलेला आम्हाला 11 वाजता आणि आले ते 1 वाजता. आता थोडंफार टाइम होतेच ना, एवढी थोडी काही होती लग्नाची. लग्नाची घाई नव्हती, तुम्हाला मुलगी बघायची घाई होती म्हणून तर गाडी ठोकली होती. तुम्हाला माहिती
माहितीये का, मला कितीदा बघायला आले होते ते, एवढे खुश होते. रेकॉर्ड तोडला होता, मला 9 ते 8दा बघायला आले होते ते. हा, तरी 2-4 वेळा गेलो होतो. नाही 2-4 वेळा नाही, मी डेट वीक सांगून देते की 9 वेळा कधी गेलो होतो? 9 वेळा बघायला आले होते. कधी गेलो होतो? फर्स्ट टाइम मला 26 जानेवारीला, त्यांच्यानंतर 30 तारीखला त्यांच्या आई वडिलांसोबत आलेले. 2, हा, नंतर एंगेजमेंटला आलेले. 3, आफ्टर नंतर ते आमच्या गावाला एक प्रोग्राम होतं 4. रोडग्याचं, 4. नंतर माझ्या बर्थडेला आलेले. 5, नंतर अमरावतीला आलेले. 6, त्याच्यानंतर मला म्हणजे लग्नाचा बस्ता म्हणतो ना, ते घ्यायला आलेले. 7, किती झाले? 8, आणि लग्नाला झाले ना. काय नाही, आम्हाला- अजून एक राहिलं. मी एक्झाम द्यायला गेलेली अकोल्याला, तेव्हा अकोल्याला सुद्धा आलेले ते मला बघायला. 9 झाले. बघा किती लक्की नंबर आहे. 9. नवी मुलगी, नवीला भेटायला आलेले ते मला. नशीब. चांगलं की खराब? झालं झालं. ते झालं. अशी होती आमची स्टोरी. अशा त्याच्यानंतर प्रकारे आमचं लग्न झालं 28 मे 2021. त्यानंतर 2 वर्षाने आम्हाला शंभू झाला. एका वर्षाने, 1-1.5 वर्षांनी. हा, एका वर्षाने, 1.5 वर्षाने शंभू झाला आपला. म्हणजे 2023ला तो प्रसंग खूपच छान होता. आमच्या घरात पहिल्यांदाच म्हणजे भावाला मुलीच आहे, तिन्ही मुली आहेत त्याला, पण मला मुलगा झाला अचानक. खूप छान झालं, सारे लोक खुश झाले. नंतर 2025 नाही, तर आम्ही 23ला पुण्याला शिफ्ट झालो. सेव्हिंग वगैरे करून एक फ्लॅट बुक केला. त्यामध्ये 2023 मध्ये शिफ्ट झालो मित्रांनो. 24ला त्याचं हे झालं, वास्तू झालं आणि शिफ्ट झालो आम्ही. आणि 25ला आमची मुलगी झाली, धन्वी. 25ला आमची धनुलक्ष्मी झाली. आणि खरंच जुलै म्हटलं महिन्यात. ती आमची लक्ष्मीच आहे. आणि मेन म्हणजे ती ज्या दिवशी झाली ना मित्रांनो, आमचा तर 3 माझं वर्षाचा इन्शुरन्स जो 3 होता तो वर्षाचा 15 insurance म्हणजे खरंच ती जन्मल्यानंतर 5 मिनिटांनी लोक म्हणतात खूप झालं, मुलगी हे हे लक्ष्मी असते, तर खरंच ती लक्ष्मी आहे माझ्यासाठी. कारण की काय आहे, 2 वर्षापासून मी टर्म इन्शुरन्स काढायचा प्रयत्न करत होतो आणि 2 वर्षापासून ते नेहमी रिजेक्ट होत होतं ड्यू टू सम मेडिकल इश्यूज. बट जशी माझी मुलगी झाली 10 तारखेला, त्याच दिवशी मला मेसेज आला की तुमचं LICचं टर्म इन्शुरन्स आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे आणि ते आता म्हणजे अप्रूव्ह आणि अप्लाय म्हणजे होऊन जाईल माझ्यासाठी. तर आणि ते बाकीच्या पण दिवस गोष्टी खरंच- झाल्यात आमच्या. ती जन्मल्यापासून 9 महिन्यात, ती आता 9 महिन्याची आहे. पण 9 महिन्यात आम्ही एवढं इम्प्रूव्ह झालंय ते आम्हाला दिसतं. खरंच मुलगी लक्ष्मी आहे, ते आम्ही स्वतः अनुभवलंय. कसं आहे, मुलगी आता मी जेव्हा शंभू झाला होता ना, तो रडायचा ना 4 वाजता, म्हणजे कधी तो एक वेळा 5 महिन्याचाच होता मित्रांनो. तो एवढा रडत होता मला पागल करून टाक, असा मारला त्याच्या बंपवर तो लगेच झोपला. पण माझी मुलगी जेव्हापासून झाली, कंटिन्यू रात्रभर कंटिन्यू जागवते. मी 2-3 वाजतात कधी तिला ना मारलं, तिला उठून झोपतो, म्हणजे उठून फिरतो, तिला सांभाळतो. तर खरंच मित्रांनो, मुलगी लक्ष्मी असते आणि तिचं वेगळंच बॉन्डिंग प्रत्येकाच्या घरी असते खरंच मुलगी बापासोबत. तर असायला हवी. आज यांनी स्वतः अनुभवलेलं आहे की एका वडिलांचं आणि मुलीचं कनेक्शन काय असतं. ते लहानपणापासून मी पण माझ्या डोळ्यांनी बघते. ठीक आहे, मी लहान असताना माझ्या वडिलांसोबतचं कनेक्शन, तर मी ते मला माहिती नाही, पण मी त्यांचं आणि त्यांच्या मुलीचं कनेक्शन बघते ना, तर खरंच सगळे मुली म्हणतात की नाही आमचं कनेक्शन आमच्या वडिलांसोबत असं असतं, तर ते रिअल आहे. तर देवाकडे हे का आशा आहे आता की लवकरात लवकर मुलगी मोठी होऊन जाऊ, मस्त खेळत छानपैकी, बिमार न हो काही नाही. अशा प्रकारे आहे मित्रांनो आपलं चाललेलं आहे लाईफ. छोटासा संसार कष्ट कपाळ करून चाललेलं आहे आपलं वातावरण. बघू आता कसं काय समोर होते, तर देवाच्या इच्छेनं सांगू तुम्हाला नक्की हळूहळू सर्व कसं तसं होते जीवनात काही. चला बाय. नक्की आमचा हा ब्रॉडकास्ट पहा आणि तुम्हाला पण शेअर करायचं असेल काही, तुमच्या गोष्टी शेअर करू शकता, शेअर करू कमेंट शकता, करू कमेंट शकता. करून मला नक्की सांगा. आणि असं नाहीये की 5 वर्षात आमची, तर काय बोलतात त्याला,
म्हणतात ना भांडण होत नाही, आम्ही टॉम अँड जेरी आहे. 2 मिनिटात भांडण करतो आणि 2 मिनिटात हसून देतो. ते आहे म्हणा, भांडण झालीच पाहिजे ऍक्च्युली. भांडण झाली नाही तर मित्रांनो जीवनात आनंदाचा रस नाही राहत. तर भांडण ही व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, सगळे भांडण करतात, पण आमचं भांडण आहे की टॉम अँड जेरी सारखंच. टॉम अँड जेरी पेक्षाही बेकार म्हटलं तरी चालेल. तर चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.